शिक्षक मित्रांनो नमस्कार. या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण आपला जो डेस्कटॉप कम्प्युटर आहे त्याच्या आतमध्ये काय काय घटक असतात, ज्यामध्ये आपण मदरबोर्ड बघितला, त्यानंतर मायक्रो प्रोसेसर बघितला, रॅम बघितली, हार्ड डिस्कचे वेगवेगळे प्रकार बघितले, ज्यामध्ये मोठी हार्ड डिस्क आहे, SSD आहे, M.2 NVMe आहे. यांना सगळ्यांना पॉवर पुरवणारा आपण SMPS बघितला. अशा ज्या रिक्वायर्ड गोष्टी आहेत, एक डेस्कटॉप कम्प्युटर समजून घेण्यासाठी ज्या महत्वाच्या गोष्टी आहेत, त्या सर्व आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये समजून घेतल्या. सगळेच जण तर काही कम्प्युटर खोलू शकत नाहीत. आपल्या संस्थेचे कम्प्युटर असतात, आपल्या शाळेमध्ये कम्प्युटर असतात आणि त्याला खोलून पाहणं तितकं अडचणीचं ठरतं. मग आपण कम्प्युटर आपल्या हातामध्ये आहे, आपल्या शाळेत आहे, आपल्या संस्थेत आहे, न खोलता त्याचं कॉन्फिगरेशन चेक करू शकतो का? येस, निश्चित चेक करू शकतो. त्याचं हार्डवेअर काय आहे, त्याच्या आतमधले जे स्पेअर्स आहेत ते स्पेअर्स कोणते आहेत, घटक काय काय आहेत, हे कसं ओळखायचं हे आता आपण या व्हिडिओमध्ये पाहूयात. मित्रांनो, सर्वात पहिली गोष्ट असते ती म्हणजे आपल्या कम्प्युटरचा प्रोसेसर कोणता आहे. कारण याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलं की प्रोसेसरवरच हे ठरतं की आपल्या कम्प्युटरचा स्पीड, परफॉर्मन्स, त्याची काम करण्याची ताकद आणि ओव्हरऑल कॉस्ट ही सुद्धा प्रोसेसरवरतीच ठरते. तर हा प्रोसेसर कोणता आहे, रॅम नेमकी किती आहे आणि आपल्या पीसीची OS कोणती आहे, ऑपरेटिंग सिस्टम कोणती आहे. तर हे बघण्यासाठी आपल्याला जावं लागतं दिस पीसीवर. या दिस पीसी वरती माऊसचा पॉइंटर न्यायचा, राईट क्लिक करायचं आणि प्रॉपर्टीजला क्लिक करायचं. जसं आपण प्रॉपर्टीजला क्लिक करू, बघा काय काय दिसतं याच्यामध्ये. स्टोरेज त्यांनी दाखवलंय 1.58 TB. ग्राफिक कार्ड सांगितलंय 4 GB ग्राफिक कार्ड आहे. कोणतं ग्राफिक कार्ड आहे? NVIDIA GeForce GTX 1650 हे ग्राफिक कार्ड आहे. इन्स्टॉल्ड रॅम, माझ्या मशीनची जी रॅम आहे ती 16 GB आहे. त्याचा स्पीड सांगितलेला आहे 2133. त्याचा स्पीड सांगितलेला आहे. त्याच्यानंतर इंटेल कोर, इंटेल रजिस्टर्ड कोर त्याचा ट्रेडमार्क आहे. i5 10400F. हा i5 10000 म्हणजेच हे 10वं जनरेशन आहे आणि त्याचं 400 ही सिरीज आहे. F ही सिरीज ज्याच्यामध्ये प्रोसेसरला स्वतःचा डिस्प्ले येत नाही, याला ग्राफिक कार्डच टाकावं लागतं, असा हा या प्रकारचा प्रोसेसर आहे. आणि त्याचा जो स्पीड आहे तो आहे 2.90 GHz. खालच्या बाजूला त्याचा स्पीड पण दिलेला आहे 2.90 GHz. म्हणजे एकंदरीत आपलं जे मेन हार्डवेअर आहे, मेन पार्ट आहे, ते आपल्याला इथं समजलेलं आहे. तुमची OS जर वेगळी असेल, म्हणजे आता माझ्याकडे जी OS आहे त्यापेक्षा वेगळी OS असेल, तर कदाचित हा इंटरफेस वेगळा दिसू शकतो, ह्याच्यामध्ये ऑप्शन्स वेगळे दिसू शकतात. पण किमान आपल्याला या पेजवर प्रोसेसर कळतो, त्याचबरोबर रॅम कळते आणि OS कळते. आता खालच्या बाजूला येऊयात. डिव्हाइसचं नाव, ह्या कम्प्युटरला नाव काय दिलेलं आहे, एडिटिंग नाव दिलेलं आहे. प्रोसेसर इंटेल कोर i5 10400F 2.90 GHz. रॅम किती आहे तर 16 GB आहे, 15.9 त्यातली युजेबल आहे. डिव्हाइसचा आयडी आहे, प्रॉडक्ट आयडी आहे, सिस्टम टाईप आहे, 64 बिट ऑपरेटिंग सिस्टम याच्यामध्ये आहे. आता इन्स्टॉल्ड विंडोजचं जे स्पेसिफिकेशन आहे ते या ठिकाणी दिसतंय. विंडोज 11 प्रो ही ऑपरेटिंग सिस्टम याच्यामध्ये इन्स्टॉल्ड आहे. कदाचित तुमच्या कम्प्युटरवरती विंडोज 10 असू शकतं किंवा विंडोज 11च वेगवेगळे जे होम एडिशन असते, त्याच्यानंतर आणखी जे वेगवेगळे एडिशन्स असतात त्या कदाचित तिथे असू शकतात. कोणत्या तारखेला इन्स्टॉल झालंय, व्हर्जन किती आहे, OSचं बिल्ट आहे, एक्सपिरियन्स कुठला पॅक त्याच्यामध्ये इन्स्टॉल्ड आहे. तर फ्रेंड्स, एकंदरीत आपल्या कम्प्युटरचं जे मेजर हार्डवेअर आहे ते हार्डवेअर आपल्याला दिस पीसीला राईट क्लिक करून आपल्याला हे मेजर हार्डवेअर या ठिकाणी दिसतं. आता ऍडिशनल जे हार्डवेअर आहे हे आपल्याला कुठे दिसतं, तर त्यासाठी काय करायचंय, इथे जे खाली जो सर्च बॉक्स आहे या खालच्या सर्च बॉक्समध्ये तुम्हाला सर्च करायचंय डिव्हाइस मॅनेजर. वरती येईल डिव्हाइस मॅनेजर, यावर तुम्हाला क्लिक करायचंय. इथे आता आपल्या कम्प्युटरचं टोटल हार्डवेअर इथे आपल्याला दिसतं. काय काय आहे, ऑडिओ इनपुट्स आणि आउटपुट्स, किती प्रकारचे ऑडिओ इनपुट्स याला आहेत,
ऑडिओ प्रोसेसिंगसाठी कुठला हार्डवेअर आहे, ब्लूटूथ आहे का याला, येस ब्लूटूथचा याला ब्लूटूथचा रिसिव्हर आहे. कॅमेरे कोणते कोणते आहेत, एक सॉफ्टवेअर कॅमेरा आहे बिओम नावाचा, HD कॅमेरा आहे, इरियन वेबकॅम हे सॉफ्टवेअर इन्स्टॉल केलेलं आहे, USB कॅमेरा आहे. त्याच्यानंतर कम्प्युटर 64x64 बेस्ट त्याचा AC PI त्याचे डिटेल्स आहेत. डिस्क ड्राईव्ह पहा, आता डिस्क ड्राईव्ह कोणत्या कोणत्या आहेत, EVMचं SSD आहे. त्याच्यानंतर WB ग्रीन 2.5 480 GB ही आपण M.2 ही जी पाहिली होती ही WD ची आहे. त्याच्यानंतर WDC ची ही हार्ड डिस्क आहे. पहा, आपल्याला याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की आपण डिस्क मॅनेजमेंटमध्ये जाऊन आपल्या कम्प्युटरचे जे डिस्क आहेत, म्हणजे SSD असेल, M.2 असेल किंवा हार्ड डिस्क असेल, पेन ड्राईव्ह असेल, हे आपण डिस्क मॅनेजमेंटमध्ये जाऊन पाहू शकतो. पण त्याचे जे हार्डवेअर सिरियल नंबर आहे, तो हार्डवेअर सिरियल नंबर आपल्याला डिव्हाइस मॅनेजरमध्ये कळतो. डिस्प्ले अडॉप्टर्स हा एक महत्वाचा फॅक्टर आहे. डिस्प्ले अडॉप्टर्स म्हणजे आपल्या कम्प्युटरचं ग्राफिक कार्ड इथं पाहायचं, हे लक्षात घ्या. कुठल्या कंपनीचं ग्राफिक कार्ड आहे, ग्राफिक्स कुठल्या नंबरचा आहे, त्याचा नंबर काय आहे. याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं 1050, 1080, 610, 620, 640 हे सगळे NVIDIAची सिरीज आहे. त्याच्यानंतर 1050, 1080, त्याच्यानंतर 1650, 1660, 1660 सुपर, आणि नंतर 20ची सिरीज, म्हणजे जशी 16ची सिरीज आहे तशीच 20ची सिरीज आहे, तशीच 30ची सिरीज आहे, आणि त्यानंतर 40ची सिरीज आहे. ह्या सगळ्या NVIDIAच्या ग्राफिक कार्ड आहेत. तसंच AMDचे पण ग्राफिक कार्ड येतात, त्याची पण याच पद्धतीने वेगवेगळी सिरीज येते. आता यापैकी कोणतं पॉवरफुल, कोणतं कमी ताकदीचं, हे तुम्ही जस्ट चॅट जीपीटी वर विचारू शकता. चॅट जीपीटीला साधा हा प्रश्न टाकला, NVIDIA GeForce GTX 1650 वर्सेस NVIDIA 1660 किंवा 2070 किंवा 2060 ही सिरीज तुम्ही चॅट जीपीटीला विचारू शकता, किंवा चॅट जीपीटीला हे विचारू शकता की तुम्हाला OBS चालवायचंय, लाईव्ह स्ट्रीमिंग करायचंय, रेकॉर्डिंग करायचंय, तर माझ्यासाठी बेस्ट ग्राफिक कार्ड कुठलं आहे, तर ती या सिरीज मध्ये तो तुम्हाला सजेस्ट करेल. तुम्ही त्याला विचारू शकता NVIDIAचं ग्राफिक कार्ड मला सजेस्ट कर, किंवा AMDचं ग्राफिक कार्ड मला सजेस्ट कर. ओके. त्यानंतर आहे फर्मवेअर, त्यानंतर ह्युमन इंटरफेस डिव्हाइसेस, म्हणजे त्याच्यामध्ये माऊस येतो, USB येतो, किंवा आता हा पेन टॅबलेट सुद्धा ऍज अ ह्युमन आपण जे इनपुट डिव्हाइसेस म्हणतो ते सगळे याच्यामध्ये येतात. त्यानंतर आहे पोर्ट्स, IDA ATA म्हणजे साठा, हे जे कनेक्शन ज्याच्यावर आपण हार्ड डिस्क जोडतो, तर ते हार्ड डिस्क जोडायचे जे काही ऑप्शन्स आहेत ते ड्रायव्हर कुठले आहेत. इमेजिंग डिव्हाइस म्हणजे स्कॅनर वगैरे आहे का, किंवा कॅमेरा आहे का. वेब कॅमेरा हा स्कॅनर म्हणून वापरता येतो. तर या ठिकाणी माझ्याकडे सध्या लॉजिटेकचा कॅमेरा आहे, C922 प्रो स्ट्रीम वेब कॅम, हा इथे यांनी इमेजिंग डिव्हाइस मध्ये दाखवलाय. हा जर डिस्कनेक्ट केला तर हे नाव इथून जाईल, जोडल्यानंतर हे नाव इथे येतं. कीबोर्ड आहे, माऊस आहे, मॉनिटर्स आहेत. आता किती मॉनिटर्स माझ्या पीसीला जोडलेले आहेत हे सुद्धा आपला पीसी या ठिकाणी सांगतो. मी तुम्हाला जिथे स्टुडिओ दाखवला होता, स्टुडिओचं जे डेमॉन्स्ट्रेशन केलं होतं, त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलं होतं की माझा जो डेस्कटॉप पीसी आहे, या डेस्कटॉप पीसीला मी टोटल 3 डिस्प्ले जोडलेले आहेत. एक माझा पेन टॅबलेटचा डिस्प्ले, राईट. दुसरा माझा जो आहे तो टॅलेंट स्क्रीनचा जो उभा होता, ज्याच्यामध्ये मी OBS रन करतोय, तो डिस्प्ले. आणि तिसरा जो टेलिप्रॉम्प्टर मध्ये मी पाहतोय, मला हे सगळं जे कंटेंट आहेत जे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतात, हे सगळे मला समोर टेलिप्रॉम्प्टर मध्ये दिसत आहेत, जेणेकरून मी समोर पाहूनच माझं प्रेझेंटेशन करू शकतो. असं तिसरा डिस्प्ले. आता हे 3 जे डिस्प्ले आहेत हे मला डिव्हाइस मॅनेजरमध्ये इथे दिसत आहेत. बऱ्याच वेळा असं होतं की आपण डिस्प्ले जोडलेले असतात पण ते ऍक्टिव्हेट होत नाही, चित्र त्याच्यावरती येत नाही. तर तुम्ही इथे येऊन व्हेरीफाय करू शकता की हे तुमचे 3 किंवा 4 व्हॉटेव्हर जेवढे डिस्प्ले आहेत हे तुम्हाला इथे हार्डवेअरमध्ये दिसत आहेत का. नेटवर्क अडॅप्टर म्हणजे लॅन आणि वायफाय आपल्या पीसीला कोणत्या कंपनीचा आहे, काय हा त्याच्या हार्डवेअर डिटेल्स आहेत हे इथे दिसतात. यानंतर आहे अदर डिव्हाइसेस. येस, आता इथे येलो मार्क आलेला आहे. येलो मार्कचा अर्थ असा आहे की त्याचे ड्रायव्हर इन्स्टॉल्ड नाही आहेत.
कोणतं तरी असं हार्डवेअर आहे जे हार्डवेअर इथे त्याचा ड्रायव्हर इन्स्टॉल न झाल्यामुळे इथे येलो मार्क मध्ये दाखवत आहे. प्रॉपर जर हार्डवेअर त्याचं स्कॅन करून घेतलं तर हे येलो मार्क जातात आणि आपला पीसी जो आहे तो मोस्टली फुल फंक्शनल चालायला लागतो. पोर्ट्स मध्ये कम्युनिकेशन पोर्ट्स, कॉम पोर्ट आहे. प्रिंटरला काही क्यूज आहेत का, प्रिंटर कुठला जोडलेला आहे का. आता सगळ्यात महत्वाचं प्रोसेसर. येस, इथे दिसते बघा, i5 प्रोसेसर 10400F CPU 2.90 GHz. मग आता यादीमध्ये एवढं कसं काय नाव आले पहा, आपण मोजूयात. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 आणि 12. हे 12 त्याचे कोर्स आहेत. तुम्ही शब्द ऐकला असेल, ऑक्टा कोर, क्वाड कोर प्रोसेसर. तर हे i5 हा जो प्रोसेसर आहे याला टोटल या ठिकाणी 12 कोर्स दाखवतोय आणि हे 12 कोर्स एकाच वेळेस काम करत असतात, एकाच वेळेस हे प्रोसेसिंग करत असतात, ज्याच्यामुळे आपला कम्प्युटर जो आहे तो एवढा फास्ट रन होतो. सिक्युरिटी डिव्हाइसेस, त्याच्यानंतर सॉफ्टवेअर कॉम्पोनंट्स, सॉफ्टवेअर डिव्हाइसेस, साऊंड आणि गेमिंग कंट्रोलर. हा एक महत्वाचा फॅक्टर आहे. कुठून कुठून आपल्या कम्प्युटरला माइक्स जोडलेले आहेत, कुठून कुठून आपल्या कम्प्युटरमध्ये आवाज इन येतो आणि कुठून आवाज बाहेर पडतो, तर ती सर्व यादी या ठिकाणी दिलेली आहे. एवढे डिव्हाइसेस माझ्या पीसीला आहेत ज्याच्यातून माझ्या पीसी बरोबर ऑडिओचं इंटरफेस होतंय. आवाज आत येणं किंवा बाहेर जाणं जे ते या एवढ्या डिव्हाइस मधून होतंय. स्टोरेजचं कंट्रोलर, सिस्टम डिव्हाइस, सिस्टम मध्ये एवढे मदरबोर्डवरचे जे छोटे 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 पार्ट्स असतात त्याचे सुद्धा डिटेल्स इथे या ठिकाणी ही यादी भरपूर मोठी आहे सिस्टम डिव्हाइस मध्ये. त्यानंतर USB कंट्रोलर आहेत का, हे कंट्रोलर इथे डिसेबल्ड असतील, इथून डिलीट झालेले असतील, याचे ड्रायव्हर इन्स्टॉल्ड नसतील तर याला इथे येलो मार्क्स येतात आणि हे फंक्शन करत नाही. बऱ्याच वेळा असं तुम्हाला अनुभव आला असेल की USB मध्ये पेन ड्राईव्ह जोडलाय, नाही चालत आहे. दुसऱ्या USB जोडला तर तो चालतोय. एका USB मध्ये प्रिंटर जोडलं तर नाही चालत आहे, दुसऱ्या USB मध्ये जोडलं तर चालतंय. तर ते इथे चेक करावं लागतं की कदाचित तो USB पोर्ट जो आहे, जेवढे USB पोर्ट्स आहेत ते सगळे या जागेवरती दिसतात. इथून एखादा पोर्ट जर डिसेबल असेल तर डिसेबल तो एनेबल करावा लागतो. यावर राईट क्लिक केल्यानंतर याचे ऍडिशनल फीचर्स, ऍडिशनल ऑप्शन्स तुमच्या समोर या ठिकाणी येतात आणि जिथून ड्रायव्हर अपडेट करणं असेल, त्याला तात्पुरतं डिसेबल करणं असेल किंवा त्याला अपडेट करणं असेल, रिमूव्ह करणं असेल, तर ह्या साऱ्या गोष्टी या ठिकाणी होतात. त्याच्यानंतर USB सिरियल बस, त्याचे जे अदर जे डिव्हाइसेस आहेत ते. सांगायचा मुद्दा असा आहे की डिव्हाइस मॅनेजर ही गोष्ट अशी आहे, हार्डवेअर इंजिनियर्स पहिले या जागेवरती येतात आणि आपल्या कम्प्युटरचं हार्डवेअर व्यवस्थित काम करतंय की नाही, का त्याच्यात काही माल फंक्शनिंग होत आहे, काही प्रॉब्लेम्स येतात, हे इथून चेक करतात. तर मित्रांनो, एक हार्डवेअर, आपल्या कम्प्युटरचं हार्डवेअर तपासण्यासाठी डिव्हाइस मॅनेजर किती महत्वाचं आहे हे आपण या व्हिडिओमध्ये बघितलं. धन्यवाद.